विशालभाऊ शिंदे यांच्या रूपात आष्टा शहराला मिळणार स्वच्छ प्रतिमा असलेला नगराध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. जास्त केसेस आहेत असा त्याचा अर्थ. आता मी काय माहिती मला सगळ्यांचीच नाहीये, पण वैभव दादांची म्हणण्यानुसार दिसतं की एकही केस नसणार आहे आणि आज जाताना फलक लागल्यावर तिथं 27 गुन्हे जर असतील एखाद्यावर, तर हे गाव कोणत्या दिशेने नेणाऱ्या माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली त्याचा जरा विचार. मी इस्लामपूर, ईश्वरपूरमध्ये, उरण ईश्वरपूरमध्ये सांगितलं, तडीपार, गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून कारवाईचा बडगा ज्यांच्यावर आलेला आहे, ते काय लोक चळवळीसाठी केसेस नाहीये, त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असाव्यात अशी माझी शंका आहे. जर कोणावर असतील तर मला माहित नाही. आता मी बोलल्यावर जर कोण बोलेल तर त्यांच्यावर त्या केसेस आहेत असं तुम्ही समजा. मी काय कोणाचं नाव घेत नाही. पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं? परवा मला दिलीप दादा, आमचे दिलीपराव वगैरे आणि आमचे बबन दादा थोटे यांनी व्हॉट्सअप मोबाईलवर फोटो दाखवले. एका कॉलेजच्या शाळेच्या भिंतीच्या पलीकडे ड्रगचे सेवन करणारे सिरिंजेस, इंजेक्शन्स, गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढीची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो, 2-3 फोटो मला दाखवा. सवालखी आष्टा हा शेतकऱ्यांचा आष्टा होता. सवालखी आष्टा हा शेतीसाठी, शेती प्रधान असणारा आष्टा आहे. या शहरात आमच्या शेतीच्या ताकदीवर आमची नवी पिढी शिकून जगभर जाऊन स्पर्धा करायला गेली पाहिजे, हे स्वप्न या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाहिलेलं. हा नवीन प्रकार गेल्या 2-3 वर्षात वाढला. अलीकडे अधिकारी आणि सत्तारूढ अशा लोकांचं नेक्सस अनेक ठिकाणी बघायला मिळतं.